जो शास्त्रभाग आज वाचलेला आहे गलतीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 4 ते 7 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी, त्याच्या मिशन कार्याविषयी, त्याच्या सेवेविषयी आम्हाला या शास्त्रभागामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून मी अगदी थोडक्यामध्ये 3 महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्हाला आज या सायंकाळी सांगणार आहे. आणि माझा विश्वास आहे की जर आज तुम्ही प्रभूचं वचन ऐकाल तर प्रभू तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल आणि तुमचं जीवन त्याद्वारे बदलेल. वचन 4 मध्ये म्हटलेलं आहे, काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्रास पाठविले. माझा पहिला मुद्दा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कशा प्रकारे झाला. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कशा प्रकारे झाला. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की जेव्हा काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला या जगामध्ये पाठवलं. म्हणजे देवाने हे जग तयार केलं आणि जेव्हा हे जग पूर्णपणे तयार झालं तेव्हा देवाने आपल्या पुत्राला या जगामध्ये पाठवलं. प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं या जगामध्ये एक संधी म्हणून झालं नाही, परंतु देवाने ठरवल्याप्रमाणे योग्य वेळेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये जन्माला आला. प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं हे 1 दिवस आधी किंवा 1 दिवस नंतर झालं नाही, तर देवाने ठरवल्याप्रमाणे विशिष्ट समयामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं या जगामध्ये आगमन झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा एक विशिष्ट व्यक्ती एका विशिष्ट समयामध्ये एका विशिष्ट मार्गाने इन्कार्नेशनच्या द्वारे या जगामध्ये जन्माला आलेला आहे. आणि शास्त्र आम्हाला सांगतं की जेव्हा काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने जग तयार केलं. जेव्हा जगाची पूर्ण तयारी झाली तेव्हा त्याने आपल्या पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं. कशा प्रकारे जग तयार झालं होतं जर आम्ही पाहिलं तर आम्हाला पाहायला मिळतं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये जे रोमन राष्ट्र होतं त्या रोमन राष्ट्राचं जगामध्ये सर्व ठिकाणी जवळजवळ त्यांचा अधिकार होता. सर्व राष्ट्रांवर त्यांची सत्ता होती आणि रोमन राष्ट्रामुळे त्यांची सत्ता जगातील अनेक राष्ट्रांवर असल्यामुळे संपूर्ण जगामध्ये शांतता प्रस्थापित होती. दुसरी महत्त्वाची बाब, त्या काळामध्ये ग्रीक भाषा कम्युनिकेशनसाठी वापरली जात होती. अनेक राष्ट्रांमध्ये लोक ग्रीक भाषेच्या द्वारे संवाद करत होते आणि हे सुसमाचार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पोषक वातावरण रोमन साम्राज्यामध्ये तयार झालेलं होतं. रोमन साम्राज्याच्या द्वारे मोठे मोठे रस्ते तयार करण्यात आले होते, दळणवळणाचे मार्ग तयार झालेले होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे यहुदी राष्ट्र देवाने निर्माण केलेलं होतं, त्या यहुदी राष्ट्रावर देवाचा आशीर्वाद होता, देवाचा फेवर होता. त्या यहुदी राष्ट्रातील लोकांनी जिवंत देवाला नाकारलं. त्या जिवंत देवाची उपासना सोडून, त्या जिवंत देवाची आराधना सोडून जी निर्मिती देवाने केलेली आहे त्या निर्मितीची ते उपासना करू लागले, त्या निर्मितीची ते सेवा करू लागले. मनुष्याचं हृदय पापी बनलं. फक्त यहुदीच राष्ट्र नव्हे तर या जगातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक देशातील व्यक्ती पापामध्ये घाणेरडं जीवन जगू लागला. लोकांचं जीवन, लोकांचं हृदय पापमय बनलं. आणि शास्त्र सांगतं की लोकांचं हृदय रिकामं झालं, लोकांचं जीवन रिकामं झालं आणि आत्मा त्याची भूक मिटवण्यासाठी तयार झाला की आम्हाला कुठून आत्मिक अन्न मिळेल, आम्हाला खऱ्या देवाची कुठून सुवार्ता मिळेल. यासाठी प्रत्येक मनुष्याचा आत्मा हा उतावीळ झाला. आणि अशा प्रकारे जेव्हा देवाने या जगाची तयारी केली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला या जगामध्ये पाठवलं. देवाचं वचन आम्हाला सांगतं की तो स्त्रीपासून जन्मलेला होता. एका देवाला या भूतलावरती जन्म घ्यायचा होता, मनुष्यांमध्ये जन्म घ्यायचा होता आणि म्हणून एका स्त्रीच्या पोटी देवाने जन्म घेतला. आणि आम्हाला शास्त्र सांगतं की पुरुष आणि स्त्रीच्या द्वारे येशूचा जन्म झाला नाही, परंतु पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मरिया गर्भवती झाली.
त्या ठिकाणी मिरॅकल घडला, त्या ठिकाणी चमत्कार घडला आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे ती गर्भवती राहिली. आणि आम्ही बघतो की नियमशास्त्राधीनाचा प्रभू येशू ख्रिस्ताचा या भूतलामध्ये जन्म झालेला आहे. म्हणून आम्ही ख्रिसमस सेलिब्रेट करतो, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करतो. तर पहिली गोष्ट आम्ही बघितलेली आहे की येशूचा जन्म कशा प्रकारे झालेला आहे. वचन 5 मध्ये आम्ही दुसरी गोष्ट बघणार आहोत की येशूच्या जन्माचा उद्देश काय होता. येशू ख्रिस्ताच्या जन्माचा उद्देश काय होता. आणि वचन 5 मध्ये म्हटलेलं आहे, ह्यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी भरून सोडवावे. जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी भरून सोडवावे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा हा उद्देश होता मनुष्य जातीची सुटका करावी, त्यांची मुक्तता करावी, त्यांना स्वतंत्रता द्यावी, सर्व बंधनांमधून, सर्व नियमशास्त्रामधून त्यांची मुक्तता करावी, त्यांची सुटका करावी. थोडक्यामध्ये मनुष्याला स्वतंत्र करावं. मनुष्य जातीला स्वतंत्र करण्यासाठी, मनुष्य जातीला मुक्त करण्यासाठी देवाने कोण्या मनुष्याला पाठवलं नाही, देवाने कोण्या देवदूताला पाठवलं नाही, देवाने कोण्या हुतात्म्याला पाठवलं नाही, देवाने कोणत्या महान पुढाऱ्याला पाठवलं नाही, तर देवाने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला या जगामध्ये पाठवलं की त्याने प्रत्येक मानवाला स्वतंत्र करावं, मुक्त करावं. सर्व प्रकारच्या बंधनामधून, सर्व प्रकारच्या कैदेमधून, सर्व प्रकारच्या तुरुंगामधून त्यांची मुक्तता करावी आणि त्यांचं जीवन स्वतंत्र करावं, त्यांचं जीवन मुक्त करावं आणि त्यांना जीवनामध्ये तारणाचा अनुभव द्यावा. आणि हाच प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्माचा उद्देश आहे. जर आम्ही जुन्या कराराचा अभ्यास केला तर आम्हाला पाहायला मिळतं देवाने मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना, यहुदी लोकांना नियमशास्त्र दिलं आणि नियमशास्त्राचं पालन करणं प्रत्येक यहुदी व्यक्तीला खूप कठीण जात होतं. नियमशास्त्राचं ते पालन करू शकत नव्हते म्हणून पाप घडत होतं आणि म्हणून पाप घडत होतं म्हणून ते पापाच्या गुलामगिरीमध्ये फसलेले होते. त्यांना वाटत होतं की कोणी आम्हाला स्वतंत्र करावं, कोणी आम्हाला मुक्त करावं, अशा प्रकारे यहुदी लोकांचं जीवन होतं. तर कसे नियम होते? मी एक लहानचं उदाहरण देतो आणि त्या उदाहरणाच्या द्वारे तुम्हाला मी पटवण्याचा प्रयत्न करतो की यहुदी लोक किती कठीण परिस्थितीमध्ये होते. एक विधवा स्त्री होती, तिला 2 मुली होत्या. नवरा मरण पावला आणि ती विचार करू लागली की माझ्या मुलींचं मला संगोपन करायचं आहे आणि मग मी आता शेती करते. आणि मग ती शेती करायचं ठरवते, परंतु ती गरीब असते, तिच्याकडे एकच बैल असतो आणि मग ती विचार करते की बैल आणि गाढव यांना मी जुंपते आणि शेतामध्ये नांगरणी करते. आणि मग ती बैलाला आणि गाढवाला घेऊन शेतामध्ये जाते, नांगरणी करायला सुरुवात करते. तेवढ्यात त्या ठिकाणी याजक येतो आणि याजक तिला म्हणतो, हे स्त्री, अनुवाद 22:10 मध्ये म्हटलेला आहे, तू शेती करायला जाते तेव्हा बैल आणि गाढव यांना सोबत जुंपू नको, हे चुकीचं आहे. आणि तिसरी म्हणते, ठीक आहे याजक महाराज, नियमशास्त्र सांगत आहे की बैल आणि गाढव यांना जुंपू शकत नाही, मी तुमचं ऐकते. ती बैल भाड्याने घेते आणि मग शेतामध्ये नांगरणी करते. जेव्हा ती शेतामध्ये बी पेरायला जाते, गरीब स्त्री असते, तिच्याजवळ मिक्स प्रकारचं बी असतं, वेगवेगळ्या प्रकारचं बी असतं आणि ती बी जेव्हा पेरायला जाते, याजक त्या ठिकाणी येतो आणि याजक म्हणतो, हे स्त्री, अनुवाद याचा 22वा अध्याय आणि वचन 9 मध्ये म्हटलेलं आहे, मिश्र जातीचं बी तू आपल्या मळ्यामध्ये पेरू नको, असं नियम सांगतं आणि म्हणून तू मिश्र जातीचं बी पेरू शकत नाही. तिसरी म्हणते, ठीक आहे, जसं तुम्ही म्हणतात तसं. मग ती उधारीमध्ये बी आणते आणि बी शेतामध्ये पेरते. शेतामध्ये चांगलं पीक येतं, तिला खूप आनंद वाटतो आणि शेतामध्ये ती कापणी करायला जाते. आणि कापणी करत असताना जेव्हा ती तिच्या शेताच्या बॉर्डरची कापणी करू लागते, याजक त्या ठिकाणी येतो आणि याजक म्हणतो, हे स्त्री, नियमशास्त्रानुसार शेताच्या बॉर्डरची कापणी करू शकत नाही. लेवी याचा 19वा अध्याय आणि 9 मध्ये म्हटलं आहे, मी वचन वाचत नाही,
खूप वेळ होईल. आणि मग त्या ठिकाणी ती स्त्री म्हणते, ठीक आहे, जर नियमशास्त्राचं सांगत आहे तर मी त्याप्रमाणे करत नाही. मग ती स्त्री कापणी करते, पेंड्या गोळा करते आणि पेंड्या आपल्या घरी नेऊ लागते. अंधार होतो आणि ती काही पेंड्या शेतामध्ये विसरते. सकाळच्याने ती उठते आणि शेतामध्ये जाऊन त्या पेंड्या घ्यायला जाते आणि याजक पुन्हा त्या ठिकाणी येतो आणि याजक म्हणतो, हे स्त्री, नियमशास्त्रामध्ये अनुवादाच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की जे शेतामध्ये ती पेंडी राहिलेली आहे ती तू घेऊ शकत नाही. ती स्त्री म्हणते, ठीक आहे महाराज, जसं तुम्ही म्हणाल तसं. ती स्त्री खूप नाराज होते की तिने कष्टाने बी पेरलं, पीक आलं आणि तिचं पीक ती घरामध्ये घेऊ शकत नाही. आणि मग ती मळणी करते, धान्य तयार घरामध्ये भरायला जाते. याजक येतो आणि याजक म्हणतो, नियमशास्त्रानुसार जे पहिलं पीक आहे, जे उत्पन्न आहे, त्याचा हिस्सा तुला मला द्यावा लागेल. आणि ती स्त्री देऊन टाकते. त्या स्त्रीला खूप वाईट वाटतं की नियमशास्त्र किती कठीण आहे, मी हे करते, मला हा नियम सांगतो, मी ते करते, मला हा नियम सांगत आहे. आणि ती नाराज होते आणि ती म्हणते, आता मी शेती करत नाही, मी 2 मेंढ्या विकत घेते आणि 2 मेंढ्यांवरती मी माझं घर चालवते. मेंढ्यांचे पिल्लं विकून मी माझं घर चालवेल आणि लोकरने माझ्या लेकरांना मी कपडे शिवेल. ज्या वेळेस तिला पहिलं मेंढरूला पिल्लू होतं, ती आनंदी होते की आता मी हे पिल्लू मार्केटला विकेल आणि मला पैसे मिळेल. परंतु याजक त्या ठिकाणी येतो आणि याजक तिला अनुवाद 18:4 नुसार म्हणतो, हे स्त्री, अनुवाद 18:4 नुसार तुला प्रथम जन्मलेलं मला द्यावं लागेल. तू हे घरात ठेवू शकत नाही किंवा विकू शकत नाही. त्या स्त्रीला खूप संताप येतो, तिला खूप राग येतो, परंतु नियमशास्त्र सांगत आहे. ती म्हणते, मी याला तयार आहे. जेव्हा तिचे मेंढर चांगले वाढतात आणि त्याची ती लोकर कातरू लागते, तिच्या मनामध्ये स्वप्न असतात की मी माझ्या मुलांना कपडे शिवेल, माझ्या मुलींना. आणि याजक त्या ठिकाणी येतो आणि याजक म्हणतो, अनुवाद 18:4 नुसार ती पहिली कातरलेली लोकर देखील कोणाची आहे? माझीच आहे. स्त्रीला खूप राग येतो. प्रत्येक गोष्टीमध्ये मला नियम सांगत आहे, नियमशास्त्रातली गोष्ट सांगत आहे आणि माझ्याकडून जे काही आहे ते घेऊन घेत आहे. ती स्त्री म्हणते, मी या मेंढ्यांना कापून टाकते. काय करते? कापून टाकते, चांगलं पोटभर जेवण करते, शेजारच्यांना देते, म्हणजे या याजकाला काहीच भेटणार नाही. आणि याजक हसतो आणि याजक म्हणतो, गणना अनुवाद 18:3 नुसार त्याचा फर्रा, 2 गालफडे, कोथळा तुला मारून टाकल्यावर याजकाला द्यावा लागेल. त्या बाईला इतका संताप येतो की या मेंढ्यांना मी कापलं तरी या याजकाला मला हिस्सा द्यावा लागेल. आणि मग ती रागारागामध्ये म्हणते की या मेंढ्या देवा मी तुला अर्पण करून टाकते, म्हणजे या याजकाला काहीच भेटणार नाही. आणि तो याजक हसत हसत तिला म्हणतो, गणना 18:14 मध्ये म्हटलेलं आहे की इस्रायल लोकांनी वाहिलेली प्रत्येक गोष्ट ही याजकाची आहे. या मेंढ्या कोणाच्या आहे? आजपासून माझ्या आहे. आणि तो याजक आनंदाने त्या मेंढ्या घेऊन जातो आणि ती स्त्री रडत बसते. हे जे इलेस्ट्रेशन मी तुम्हाला दिलेलं आहे, या इलेस्ट्रेशन मध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की इस्रायल लोकांसाठी, यहुदी लोकांसाठी इतके नियम होते की त्या नियमांचं पालन त्यांना करणं कठीण जात होतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये जन्म घेतलेला आहे की त्या नियमशास्त्रामधून त्यांची मुक्तता करावी, त्यांची सुटका करावी, त्यांचं जीवन स्वतंत्र करावं आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद प्रस्थापित करावा. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. प्रभू येशू ख्रिस्त इस्रायल लोकांना, यहुदी लोकांना म्हणत आहे की जे तुम्ही नियमशास्त्राच्या बोजाखाली दबलेले आहे, जे तुमचं जीवन बंधनामध्ये फसलेलं आहे, जे तुम्ही कठीण परिस्थितीमध्ये आहे, तुम्हाला मुक्त करण्यासाठी, तुम्हाला स्वतंत्र करण्यासाठी मी या जगामध्ये जन्म घेतलेला आहे. तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईल, मी तुम्हाला शांती देईल. प्रभू येशू ख्रिस्त फक्त नियमशास्त्राच्या बंधनातून आम्हाला सोडवाला, तर आमच्या पापाच्या बंधनामधून, आमच्या सैतानाच्या गुलामगिरीमधून आम्हा प्रत्येकाला सोडवण्यासाठी आलेला आहे.
आज आम्ही सगळेजण स्वतंत्र आहोत, परंतु एक विचार जर आम्ही केला तर आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या गुलामगिरीमध्ये आहे. कोणी व्यसनांच्या गुलामगिरीमध्ये आहे, कोणी संकट समस्यांच्या गुलामगिरीमध्ये आहे, कोणी आधाराच्या गुलामगिरीमध्ये आहे, कोणाच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहे. वेगवेगळ्या समस्यांच्या प्रश्नांच्या गुलामगिरीमध्ये कैदेमध्ये आज आम्ही प्रत्येक जण आहोत. वेगवेगळ्या बंधनामध्ये आज तुम्ही आणि मी अडकलेले आहोत. आम्हाला वाटतं की व्यसनांपासून माझी सुटका व्हावी, आजारांपासून माझी सुटका व्हावी, सर्व बंधनांपासून माझी सुटका व्हावी, मी स्वतंत्र व्हावं, मी मुक्त व्हावं, मी माझ्या जीवनामध्ये आनंद उपभोगावा. परंतु आज वेगवेगळ्या प्रकारच्या बंधनामध्ये आम्ही आहोत आणि आम्ही आक्रोश करत आहोत की आम्हाला कोण स्वतंत्र करेल. तुम्हाला प्रभूचं वचन हेच सांगत आहे की जरी तुम्ही आज वेगवेगळ्या बंधनामध्ये आहात, वेगवेगळ्या समस्यामध्ये आहात, वेगवेगळ्या कठीण परिस्थितीमध्ये आहात, तुम्हाला वाटत असेल की तुमचं घर एक प्रकारचं तुरुंग आहे, तुमच्या कामाचं ठिकाण एक प्रकारचं तुरुंग आहे, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला सांगत आहे की त्याने यासाठीच जन्म घेतलेला आहे की तुम्हाला मुक्त करावं, तुम्हाला स्वतंत्र करावं, सर्व बंधनामधून तुम्हाला बाहेर काढावं आणि तुमचं जीवन आनंदाचं, हर्षाचं, आशीर्वादाचं करावं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा एकच उद्देश आहे की मानव जातीला स्वतंत्र करावं आणि मानव जातीचं जीवन आनंदमय करावं. आज जर तुम्हाला वाटत असेल की प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्या जीवनातील सर्व बंधनं दूर करावे, माझ्या घरामध्ये चॅलेंजेस आहे, मी आता सरांकडनं ऐकलं की या ठिकाणी खूप चॅलेंजेस आहेत, प्रत्येकाच्या लाईफमध्ये चॅलेंजेस आहे, कामाच्या ठिकाणी चॅलेंजेस आहेत, अनेक बंधनं आहेत, प्रॉब्लेम आहेत, पण मला एकच सांगू द्या, जर प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये आहे, कोणतंही चॅलेंज, कोणतंही बंधन, कोणताही तुरुंग, कोणतीही जेल, कोणतीही गोष्ट त्याच्यासमोर टिकू शकत नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्त या सर्वांमधून आम्हाला मुक्त करण्यासाठी, स्वतंत्र करण्यासाठी आलेला आहे. बराच वेळ होत आहे, आपण आपल्या शेवटल्या मुद्द्याकडे जाऊया. वचन 7 मध्ये असं म्हटलं आहे, म्हणून तू आतापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर देवाच्या द्वारे वारिसही आहे. आम्ही पहिली गोष्ट बघितलेली आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कशा प्रकारे झालेला आहे. आम्ही दुसरी गोष्ट बघितलेली आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्माचा उद्देश काय होता. आणि तिसरी महत्वाची बाब आम्ही बघणार आहोत की येशू ख्रिस्ताच्या जन्माने मानव जातीला काय मिळालं. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की तुम्हाला दत्तक लेकर बनवलेलं आहे आणि सार्वकालिक जीवनाचं वारिस बनवलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माने तुम्हाला आणि मला, प्रत्येक मानव जातीला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. जीवन आणि मरण प्रत्येक व्यक्तीला आहे. ज्या जगामध्ये जो व्यक्ती जन्माला येतो त्याला एक दिवस मरावं लागतं आणि मरणानंतर दोन गोष्टी आहे, एक आहे स्वर्ग आणि एक आहे नरक. आणि बायबलमध्ये नरकाचं अतिशय भयंकर चित्रण केलेलं आहे की नरक म्हणजे काय. त्या ठिकाणी अग्नीचं सरोवर आहे, त्या ठिकाणी सदैव अग्नी जळत आहे, गंधकाचं सरोवर त्या ठिकाणी आहे आणि लोक त्या ठिकाणी त्यांचा आत्मा ओरडत आहे, रडत आहे, आक्रोश करत आहे. एक मरण आम्हा प्रत्येकाला येणार आहे आणि दुसरं मरण ते नरकामध्ये मरण आहे. बायबल आम्हाला सांगतं पापाचं वेतन मरण आहे आणि जो व्यक्ती पाप करतो त्या प्रत्येक व्यक्तीला नरकामध्ये जागा आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये याच्यासाठीच जन्म घेतलेला आहे की त्या नरकापासून तुमची आणि माझी सुटका करावी, आमच्या आत्म्याचं संरक्षण करावं आणि तुमच्या आणि माझ्या वाट्याला ते सार्वकालिक जीवन यावं. तुम्ही आणि मी, आम्ही सार्वकालिक जीवन सदैव जगत राहावं. यासाठीच प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये जन्म घेतला आणि त्याच्या जन्मापासून आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. जेव्हा आम्ही प्रभूवर विश्वास ठेवतो, प्रभूला आमच्या जीवनामध्ये स्वीकारतो, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रभू आमच्या सोबत चालतो, आम्हाला मार्गदर्शन करतो. परंतु मेल्यानंतर देखील प्रभू आमच्या सोबत असतो. त्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रभू सोबत राहू शकतो. जी LIC, मला वाटतं LIC काढली असेल प्रत्येकाने. LICची टॅगलाईन काय आहे
जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला हेच सांगत आहे की या जिंदगीमध्ये देखील मी तुझ्या सोबत आहे आणि ही जिंदगी संपल्यानंतर देखील मी तुझ्या सोबत त्या सार्वकालिक जीवनामध्ये आहे. जर आम्हाला वाटत असेल की माझ्या मरणानंतर मी सार्वकालिक जीवनामध्ये जगावं, त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये मी सदैव असावं, तर त्या प्रभूवर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. ते सार्वकालिक जीवन आम्हाला मिळणार आहे. या जगामध्ये आम्ही प्रत्येकजण काय करतो? प्रत्येकजण प्रॉपर्टी कमवण्यामध्ये, पद कमवण्यामध्ये, पोझिशन कमवण्यामध्ये आपलं आयुष्य घालवतो. जे शरीर आम्हाला मिळालेलं आहे ते शरीर सुंदर सजवण्यामध्ये, मानपान मिळवण्यामध्ये आम्ही आमचं आयुष्य घालवतो. पण मला सांगू द्या, हे जे आयुष्य आहे हे आयुष्य क्षणभंगूर आहे. आम्ही 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष जगणार आहोत. परंतु त्यानंतर काय? त्यानंतर आम्हा प्रत्येकाला मरण आहे. आम्ही कधीच आमच्या आत्म्याचा विचार करत नाही की मी मेल्यानंतर माझ्या आत्म्याचं काय होणार आहे. आणि बायबल आम्हाला सांगतं त्याच्या पुत्राला याच्यासाठीच पाठवलं की आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं. आमचा आत्मा त्या नरकामध्ये जळू नये, तर त्या देवाच्या राज्यामध्ये असावं. पुत्राला या जगामध्ये पाठवलेलं आहे. आम्हाला निवड करायची आहे की आमच्या जीवनामध्ये आम्ही कशाच्या मागे जात आहे. विजय बेनेडिक्ट यांचं नाव ऐकलंय का? त्यांचं एक गाणं खूप फेमस झालं होतं, आय एम अ डिस्को डान्सर. ऐकलंय गाणं? कोणी गाणं गायलं ते? कोणी डान्स केला त्या गाण्यावर? मिथुन चक्रवर्ती. आणि संपूर्ण भारतामध्ये ते गाणं गाजलं. आणि विजय बेनेडिक्ट अगदी कमी कालावधीमध्ये एक पॉप्युलर व्यक्ती बनली, एक मोठी प्रसिद्ध व्यक्ती बनली. फिल्म इंडस्ट्रीचे द्वार त्याच्यासाठी उघडे झाले. आणि अचानक त्यांचा भाऊ मरण पावला. त्याचा खून झाला का ॲक्सिडेंट झाला माहीत नाही. आणि विजय बेनेडिक्ट घाबरले आणि ते विचार करू लागले की माझा भाऊ मेलेला आहे, माझ्या भावाचा आत्मा कुठे गेलेला आहे, स्वर्गात गेला का नरकात गेला. आणि ते विचार करू लागले, जर उद्या मी मेलो तर माझा आत्मा कुठे जाणार? स्वर्गाच्या राज्यात जाईल की नरकाच्या राज्यात जाईल? आणि विजय बेनेडिक्ट समोर 2 पर्याय होते. एक फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाणं, त्या ठिकाणी एक मोठा सिंगर बनणं, आपलं नाव लौकिक कमवणं आणि त्या ठिकाणी मोठं पॉप्युलर व्यक्ती बनणं. परंतु विजय बेनेडिक्टने विचार केला की मी नरकाच्या वाटेवर जाणार नाही, मला देवाच्या राज्यामध्ये जायचं आहे. आणि त्याच रात्री त्यांनी सर्व गोष्टी सोडून दिल्या, फिल्म इंडस्ट्री सोडून दिली, पिक्चरचे गाणं सोडून दिले आणि त्यांनी प्रभूवर विश्वास ठेवला आणि आपलं जीवन त्यांनी प्रभूला दिलं. आज या ख्रिस्त जन्मोत्सवाच्या दिवशी देवाचं वचन तुम्हाला आणि मला हेच सांगत आहे की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला सांगत आहे की मी सार्वकालिक जीवन देण्यासाठी या जगामध्ये आलेलो आहे. तर आज 3 महत्त्वपूर्ण गोष्टी आम्ही बघितलेल्या आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कशा प्रकारे झाला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा उद्देश काय होता आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माने आम्हाला काय मिळालेलं आहे. आज जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करत आहे तर आम्ही प्रत्येकाने देवाजवळ प्रार्थना करावी, हे येशू तू माझ्या जीवनामध्ये ये.